1890 साल होते. इंडोनेशियाच्या जावा नावा बेटावर यमदे कार्टन नावाचा संशोधक चालता चालता आपला रस्ता चुकला होता. काही किलोमीटर गेल्यानंतर त्याला त्या बेटावर भव्य दिव्य असे एक इमारत दिसली. ती एक पिरॅमिड सारखी दिसत होती. ती वास्तू 24,000 वर्ष जुनी, रहस्यमय वास्तू. त्यावेळी त्याने त्याकडे काही फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर लेखात या डोंगराचा उल्लेख झाला, पण काहीतरीही हे ठिकाण दुर्लक्षित राहिले. तब्बल 90 वर्षांनंतर 1979 मध्ये स्थानिक लोकांचा उल्लेख झाला, पण तरीही हे ठिकाण दुर्लक्षित राहिले. तब्बल 90 वर्षांनंतर 1990 मध्ये स्थानिक लोकांच्या नजरेत हा डोंगर पडला. तेथील दगड हे एका विशिष्ट प्रकारामध्ये ठेवले होते. हळूहळू ही चर्चा आसपासच्या गावांमध्ये पसरू लागली. 1980 मध्ये तेथे ऑफिशियली संशोधन सुरू झाले. इंडोनेशिया सरकारने हे ठिकाण वारसा स्थळ म्हणून घोषित केला. त्यानंतर जगभरातून संशोधनाचे लक्ष जावा बेटाकडे वळले. काहीतरी वेगळे, काहीतरी असामान्य तेथे दडले. ही शंका दिवसेंदिवस अधिकच घडत चालली होती. 2014 पर्यंत संशोधन सुरूच होते, पण उत्खननामध्ये फारसे काही ठोस सापडले नव्हते. त्यामुळे अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. पण या जागेचा शोध लागल्यानंतर तब्बल 128 वर्षांनी म्हणजे जवळपास 2018 मध्ये संशोधकांनी या डोंगराकडे बारकाईने पाहिले आणि धक्कादायक दावे केले. हा डोंगर नैसर्गिकरित्या नाही तर माणसांनी बनवलेला पिरॅमिड आहे. यानंतर या जगाचे गूढ अधिकच वाढत चालले होते. संशोधकांना वाटू लागले की काहीतरी इथे एखादी प्रगत पण आज हरवलेली वस्ती अस्तित्वात होती. मात्र सुरुवातीच्या कार्बन डेटिंगनुसार ही रचना फक्त 2000 वर्ष जुनी असल्याचे सांगितले गेले. 2023 मध्ये एका पुरातत्वशास्त्रज्ञाने संशोधकाने लेखनात खळबळ उडवून दिली. लेखनात दावा करण्यात आला की ही साईट 24 ते 27,000 वर्ष जुनी आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पुरातत्वशास्त्रज्ञाने संशोधन लेखनात ही वर्ष जुनी असल्याचे सांगितले गेले. 2023 मध्ये एका पुरातत्वशास्त्रज्ञाने संशोधन लेखनात खळबळ उडवून दिली. लेखनात दावा करण्यात आला की साईट 24 ते 27,000 वर्ष जुनी आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लेखनात म्हटले होते की हे डोंगर सामान्य नाही तर कारण येथे दगड इतके कापले नाहीत. लेखनात म्हटले होते की हे डोंगर सामान्य नाही कारण इथले दगड इथे कापले नाहीत तर हे दुसरीकडून आणले गेलेत. इतकेच नाही तर दुसरीकडून आणले गेलेले आहेत. इतके नाही तर या रचनेत पिरॅमिडप्रमाणे अनेक थर असल्याचे काही नमूद करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा तपास केला गेला, जेव्हा वरचा थर हा 2000 ते 3000 जुना होता असे कळाले, पण जेव्हा खालच्या थराचे नमुने तपासले गेले तेव्हा दुसरा थर हा 7 ते 8,000 वर्ष जुना असल्याचे कळाले आणि सगळ्यात खालचा थर 24 ते 27,000 वर्ष जुना असल्याचे समोर आले आहे.